आनंदी मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त वळण पाहायला मिळणार आहे। आता इथे पृथ्वी युगंधरवर खूप चिडलेला असतो। तो आता आनंदी बरोबर डिवोर्स घ्यायला सांगत असतो आणि युगंधर आणि आनंदीला वेगळं व्हायला सांगत असतो। आता हे ऐकून आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते। इकडे आता पृथ्वी युगंधरला म्हणत असतो, एकतर मुलं किंवा एकतर तुमची बायको आनंदी, या दोन्हीपैकी एकच तुम्हाला काहीतरी निवडावं लागेल। तर प्रेक्षकांनो, आता युगंधर आनंदीला निवडेल की मुलांना, हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की मुलं आता खूपच युगंधरवर चिडलेली असतात, कारण त्यांना कळालेलं असतं की युगंधरने वटपौर्णिमेचं व्रत हे आनंदीसाठी केलेलं असतं। आता प्रांजल म्हणत असतो, बाबा तुम्ही काय करताय, तुम्ही काय बघताय बरं, हे माझ्या आईसाठी तुम्ही असं कधी वागला नाहीत आणि तिच्यासाठी तुम्ही व्रत केलात, ती कोणती आनंदी, तिच्यासाठी। आता पृथ्वी म्हणत असतो, माझं म्हणणं एकदम बरोबरच होतं, यांचं माझ्या आईवर कधी प्रेम नव्हतंच, मुळी कधीच नव्हतं। त्यावेळेला युगंधर चिडतो आणि म्हणतो, बास, एक अक्षर सुद्धा पृथ्वी तू बोलायचं नाहीस। त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, मी बोलणार आणि तुम्ही फक्त ऐकायचं, तुम्ही शांत बसायचं। आता पृथ्वी पुन्हा म्हणत असतो की माझं म्हणणं बरोबरच होतं, तुमचं जर माझ्या आईवर प्रेम असतं तर माझ्या आईला इथं तडपडत दुखण्यामध्ये सोडून फॅक्टरीमध्ये पैसे मिळवण्यासाठी गेला नसतात तुम्ही। आता पृथ्वी वाटेल तसं युगंधरला बोलत असतो। शिल्पाला मात्र हे अजिबात आवडत नसतं आणि विद्याधर चांगलाच खुलून आलेला असतो। आता आनंदी तर रडायलाच लागलेली असते। आता पृथ्वी असं वाटेल तसं बोलत असतो, हे माईंना आवडत नाही। माई म्हणत असतात, पृथ्वी बाद झाला, आता खूप बोललास तू, आता अजिबात युगंधरला तू बोलायचं नाहीस। त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, माई मी काय चुकीचं बोललोय बरं, काय चुकीचं बोललोय का बरं? माझ्या आईवर यांचं प्रेम असतं तर यांनी दुसरं लग्न केलं नसतं, तेही आमच्यापासून चोरून गुपचूप लग्न केलं यांनी। त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, अरे पृथ्वी, तुझा गैरसमज झाला आहे, याने चोरून लग्न नाही केलं, सगळ्या गावासमोर याचं लग्न झालं आहे, तेही अशा अवघड परिस्थितीमध्ये झालं आहे, असं काहीतरी सांगणार इतक्यातच पृथ्वी चिडतो आणि म्हणतो, मला तू परिस्थितीबद्दल काहीच सांगूच नकोस। आता पृथ्वी माई समजवत असतात, शिल्पा समजवत असते, पण कोणाचंच काहीच ऐकायला तयार नसतो। तो म्हणत असतो, अंतिम सत्य हेच आहे की या दोघांचं लग्न झालं आहे, हे तुम्ही आम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आनंदीला आमच्या नजरेत चांगलं करण्यासाठी तिला पुढे पुढे केलं आणि हे सत्य आमच्यापासून लपवून ठेवलं। तुम्हा सगळ्यांना असं वाटत होतं की आनंदीने आमचं मन जिंकावं आणि माझ्या आईची जागा घ्यावी। तर मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर सांगत आहे, माझ्या आईची जागा या घरामध्ये कधीही कोणीही घेऊ शकणार नाही। आता इथे खूप मोठा राडा पृथ्वीने घालून रूम मध्ये निघून गेलेला असतो आणि प्रांजल आणि मिताली सुद्धा त्याच्या पाठीमागून निघून जातात। आता ते निघून गेल्यानंतर शिल्पा चांगलीच आनंदीवर तुटून पडते आणि तिला जाब विचारायला सुरू करते, काय ग, आम्हाला जर सांगितलं होतं चिठ्ठीमध्ये सगळं काही सत्य लिहिलं आहेस आणि मुलांना सांगितलंयस आणि तू चिठ्ठीमध्ये काही वेगळाच मजकूर लिहिला होतास, हे काय आहे बरं तुझं नवीन नाटक? आम्हाला सगळ्यांना विचार करायला भाग पाडलंस का की मुलांना तू सगळं सत्य सांगितलं आहेस ते? आता इथे आनंदी शांतच उभारलेली असते, नेमकं तिला कळतच नसतं की तिची चिठ्ठी बदलली कोणी। आता शिल्पा म्हणत असते, तुला काही कळतं का ग, तू काय वागतेस आणि काय नाही ते? तुझ्या एका ह्या वागण्यामुळे, तुझ्या त्या खोट्या चिठ्ठीमुळे मुलांना किती त्रास झालाय ते बघतेस ना, तू बघतेस ना कशी रागाने निघून गेलेत, किती त्यांच्या मनामध्ये राग भरला आहे। आता धनश्री सुद्धा कमी पडत नाही, लगेच पुढे येते आणि आनंदीला बोलायला सुरू करते। ती म्हणत असते, हो ताई साहेब अगदी बरोबर बोलत आहेत आनंदी, तू काय वागलीस बरं, हे असं खोटं का बोललीस बरं? आता मुलांच्या मनामध्ये किती राग आणि किती संताप निर्माण झाला आहे, किती चिडलेत मुलं आणि त्यांच्या मनावर किती वाईट परिणाम होत आहे बरं या तुझ्या खोट्याचा। अगं तुला काय ग, त्यांचा सगळा राग तर भाऊजींच्यावर निघत आहे ना। आता धनश्री आनंदीला वाटेल तसं बोलत असते। ती म्हणत असते, तुझ्या एका चुकीची शिक्षा भाऊजींना मिळाली आहे, आज स्वतःच्या मुलांच्या नजरेत ते पुन्हा एकदा अपराधी ठरले आहेत आणि त्यांनाच तुझ्या चुकीची शिक्षा मिळाली आहे। खरं तर आता धनश्रीचं बोलून झाल्यानंतर शिल्पा युगंधरवर चिडते आणि म्हणत असते, बघितलंस या मुलगीची नाटकं किती वाढली आहेत ते, आणि तू काय मला म्हणत होतास की हिला समजून घे म्हणून? नाही, मी हिला समजून अजिबात घेणार नाही, उलट आता मी हिला अजिबातच सहन करणार नाही आणि हिचं एकही अक्षर मी ऐकून घेणार नाही। आणि तू मला काय म्हणाला होतास, हिच्यामुळे घर सोडून जायला सांगितलं होतंस का? नाही, मी अजिबात घर सोडून जाणार नाही, कारण माझ्या मुलांना आता माझी गरज आहे। आता इथे शिल्पा युगंधरवर राग काढते आणि तेथून निघून जाते। विद्याधर मात्र चांगला खुश होऊनच घरात होत्याला राडा, घरात होत्याला भांडण चांगलाच बघायला लागलेला असतो। इकडे आता युगंधर सुद्धा आनंदीवर चिडलेला असतो। तो म्हणत असतो, का वागलीस बरं तू असं,
असं खोटं खोटं का बोललीस तू? किती दिवसांनी या घरामध्ये आनंद आला होता. माझी मुलं माझ्याजवळ आली होती. मुलांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण झालं होतं आणि मला सुद्धा खूप बरं वाटत होतं. पण तुझ्या एका चुकीमुळे सगळं काही पाण्यात गेलं बघ. नाही, तू आनंदी खूप चुकीची वागली आहेस. तू असं का केलंस बरं? आता युगंधर आनंदीवरच चिडतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे आता आनंदीला कळतच नसतं की नेमकं हे काय घडायला लागले. तिने तर चिठ्ठीत खरं लिहिलं होतं, पण ते खोटं कसं काय निघालं बरं? आता सगळे गेल्यानंतर माई बापू मात्र आनंदीला आधार द्यायला तिच्याजवळ येतात. आता आनंदी माईंना म्हणत असते, माई असं कसं झालं बरं? मी तर चिठ्ठीत खरा मजकूर खरंच लिहिलं होतं त्यामध्ये. आता इकडे सगळ्यांची ताटातूट झालेली पाहून विद्याधर मनातल्या मनात खुश झालेला असतो. तो म्हणत असतो, अरे बा विद्याधर, छान छान, काय निंबाळकरांचा वाडा पेटवला आहेस आज तू. आता निंबाळकरांच्या घरामध्ये आनंद नाही तर फक्त निंबाळकरांची राखच होणार आहे. आता इकडे रूममध्ये पृथ्वी, प्रांजल आणि मिताली रागाने नुसते फणफणलेले असतात. आता पृथ्वीला तर काही कळतच नसतं की यांनी नेमकं आनंदीबरोबर लग्न कसं काय केलं बरं. म्हणजे तिघे सुद्धा खूप रागात असतात. आता इथे प्रांजल खूप चिडलेला असतो आणि तो पुन्हा युगंधरवरच बडबडायला लागलेला असतो. तो म्हणत असतो, अरे दादा, या माणसाची हिंमत कशी झाली बरं माझ्या आईला विसरून त्या मुलीशी लग्न करण्याची? आणि या घरात काय चाललंय बरं? आपल्याला कोणी काहीच कसं सांगत नाही बरं? नाही नाही नाही, ह्या माणसाने एकदम चुकीची वर्तणूक केली आहे. याची हिंमतच कशी झाली लग्न करण्याची? असं आता तो खूपच हायपर झालेला असतो. तेवढ्यातच मिताली तेथे येते आणि म्हणत असते, दादा, या घरामध्ये ना कोणावर विश्वास ठेवायचं तेच कळत नाही बघ. आपण ज्याच्यावर कुणावर विश्वास ठेवतो तोच आधी आपला विश्वासघात करण्यासाठी हजर राहतो. आता मिताली थोडीशी भावनिक झालेली असते. ती म्हणत असते, आई गेल्यानंतर असं वाटलं होतं की आपल्याला कोणीच नाही, पण नंतर बाबांच्याकडे बघून असं वाटलं की नाही, आपले बाबा आहेत, आपल्यावर प्रेम करतील, माया देतील, आपल्याला सगळं काही देतील. पण नाही, त्यांनी काही केलं, माझ्या आईला ज्या हाताने वचन दिलं होतं त्याच हाताने आनंदीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, आनंदीशी लग्न केलं यांनी. प्रांजल म्हणत असतो, हो मिताली, तू एकदम बरोबर बोलत आहेस. या माणसाने खूपच चुकीचं केलं आहे आणि आपला विश्वासघात केला आहे. आपल्याच माणसाने आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आता मिताली म्हणत असते, खरं आहे रे प्रांजल, मला आज आई मेल्यानंतर पहिल्यांदा असं वाटत आहे की आपलं या जगामध्ये कोणीच उरलं नाही आणि या घरामध्ये आपलं म्हणावं असं कोणीच उरलं नाही. आज पहिल्यांदा आई गेल्यानंतर अनाथ झाल्यासारखं वाटत आहे. आता मिताली स्वतःला अनाथ म्हणून घेत असते, म्हणून पृथ्वी तिला म्हणत असतो की मिताली, पुन्हा असं बोलायचं नाही बघ. मी आहे ना तुला, मी आहे, प्रांजल आहे. आपली आई गेली आणि आपला बाप बदलला म्हणून आपलं रक्ताचं नातं संपत नाही ना, तर असं पुन्हा बोलायचं नाही बघ. मी आहे, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे आणि या घरामध्ये आता आपलं कोणीही उरलं नाही, म्हणून आपणच एकमेकांचे आई बाबा व्हायचं आणि या घरामध्ये विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचं कोणीच नाही, म्हणून आपणच एकमेकांची ढाल बनूनच आयुष्य जगायचं. आता ही तिन्ही मुलं खूपच भावनिक झालेली असतात. आता पृथ्वी या दोघांना सांगत असतो, मी तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगत आहे, यापुढे या घरातील कोणत्याही एकाही व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही. नाही म्हणजे नाही, अजिबात ठेवायचाच नाही. हे सुद्धा आता प्रांजल आणि मितालीला पटलेलं असतं. आता पृथ्वी असं बोलत असतो, तेवढ्यात शिल्पा दारावर आलेली असते आणि जोरजोराने दारावर थापा मारतच पृथ्वी पृथ्वी प्रांजल, दार उघडणारे असं म्हणायला लागलेली असते. आता इकडे शिल्पा एकसारखी बाहेरून पृथ्वी, प्रांजल, मिताली, दार उघडणारे, उघडा, दार का लावून घेतलंय बरं तुम्ही, असं म्हणून खूप घायल झालेली असते. आता इकडे मुलांना मात्र आत्तूचा असा आवाज ऐकून त्रास होत असतो, पण मितालीला खूप राग येतो आत्तूचा आणि ती म्हणत असते, आत्तू जाग तू इथून प्लीज, नाही बोलायचं आम्हाला तुमच्याशी, नाही तुझ्याशी नाही तर घरात कोणाशीच आम्हाला काहीही बोलायचं नाहीये. आता शिल्पा बाहेरून म्हणत असते, नको रे नको मुलांनो, असं तुमच्या बाबांवर चिडू, बाबाची काही चुकी नाहीये तुमच्या. त्यावेळेला आता मिताली म्हणत असते, आत्तू त्यांच्याबद्दल आम्हाला काहीही सांगू नकोस. आता तुमच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही जागा उरलेली नाही, आमचा विश्वासघात केला आहे. त्यावेळेला शिल्पा बाहेरून कळकळून म्हणत असते, नाही ग, असं बोलू नकोस, असं बोलू नका मुलांनो, दार उघडा तुम्ही बरं. इकडे आता पृथ्वी चिडून शिल्पाला म्हणत असतो, नाते संबंध काय असतात हेच ज्या लोकांनी विसरलं आहे त्या माणसांनी आम्हाला दार उघडायला लावू नये. आम्ही त्या माणसांसाठी दार कधीच उघडणार नाही. आता शिल्पा म्हणत असते, पृथ्वी असं काय बोलायला लागलेस तू, असं बोलू नकोस बरं. तुमच्या बाबांच्या बद्दल
असा गैरसमज तुम्ही करून घेऊ नका, दार उघड बरं पहिल्यांदा. आता इकडे शिल्पा दारावर जोर जोराने थापा मारत असते, कारण तिला मुलांच्या बद्दल खूप भीती आणि प्रेम सुद्धा असतं. आता ती काळजीपोटीच दार उघडायला सांगत असते, पण अजिबातच मुलं दार उघडायला तयार नसतात. आता शिल्पाचा जीव प्रांजलवर खूप असतो, म्हणून आता शिल्पा प्रांजलला हाका मारायला सुरू करते. प्रांजल प्रांजल दार उघड बरं. आता प्रांजलला पण राहवतच नाही, कारण त्याला सुद्धा आत्या खूप प्रिय असते. आता तो पटकन धावतच दार उघडायला जात असतो, पण पृथ्वी प्रांजलला हाताला धरतो आणि पाठीमागे खेचतो आणि तो म्हणत असतो, या घरात कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, ठरलंय ना आपलं. त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो, अरे दादा पण आत्तू आहे बाहेर. त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो, आपल्याला कोणाच्याही खोट्या अश्रूंवर विश्वास ठेवायचा नाहीये. त्यावेळेला प्रांजल सुद्धा पाठीमागे सरतो आणि हे ऐकून शिल्पाला खूप जास्त वाईट वाटत असतं. आता इथे शिल्पा दाराबाहेर खूप रडायला लागलेली असते आणि प्रांजलला त्रास होत असतो. आता तो म्हणत असतो, आत्तू तू रडू नकोस बरं, जा इथून निघून बरं, आम्हाला नाही बोलायचं कुणाशी, आम्हाला थोडा वेळ एकट्याला सोड बरं, जा इथून. आता शिल्पा काही केल्याने ऐकत नसते. ती म्हणत असते, अशी कशी निघून जाऊ बरं मी इथून, दार उघडा बरं, असं म्हणून आता शिल्पा खूप जास्त रडायला लागलेली असते. आता हा विद्याधर चांगलाच खुश झालेला असतो आणि जे फॅमिली ट्री असतं पेटवलेलं त्यावर पुन्हा काडी टाकतच भस्माय नमः असं म्हणत असतो आणि आनंद व्यक्त करत असतो. तिथे आता धनश्री सुद्धा असते आणि या विद्याधरला खुश पाहून धनश्री सुद्धा खुश झालेली असते. आता हा विद्याधर म्हणत असतो, धने आज निंबाळकरांच्या घरामध्ये चांगलाच राडा झालाय. विद्याधर म्हणत असतो की या घरामध्ये चांगली सुतकाची शांतता पसरली आहे बघ, पण मला ऐकू तर सनईचाच आवाज येत आहे, चांगला आनंदी वातावरण आहे असं मला वाटत आहे बघ. आता धनश्री म्हणत असते, हो हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय, तुम्ही तर निंबाळकरांच्या वाड्यामध्ये एक नंबर राडाच केला आहे. आता विद्याधर धनश्रीला म्हणत असतो, धने पहिल्यांदा तू काहीतरी बरोबर बोललीस बघ, या एका चिठ्ठीचा विषय गोल केला मी, एक चिठ्ठी काय बदलली आणि निंबाळकरांच्या घराची राख रांगोळीच करून टाकली मी. इकडे आता धनश्री सुद्धा हा या विद्याधर बरोबर चांगलीच हसायला लागलेली असते. आता विद्याधर म्हणत असतो की धने जर या सिच्युएशनला एखाद्या पिक्चरचं नाव द्यायचं झालं तर काय द्यायचं बरं. त्यावेळेला धनश्री म्हणत असते, काय हो देता येईल. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, आता या सिच्युएशनला एकच नाव असणार आहे, ते म्हणजे कभी खुशी आणि कभी मरस्तवर राडा. धनश्री म्हणत असते, तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही तर एका दगडामध्ये लय पाखरं मारलीत बघा. त्या आनंदीचा तर विषय गोलच केला आहे, पण मुलांच्या मध्ये आणि भाऊजींच्या मध्ये मोठी दरी तुम्ही उभी केली आहे, सगळ्यांची अगदी ताटातूटच करून टाकली आहे तुम्ही. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अगं धने काय बोलतेस, नुसती ताटातूट नाही तर जन्मभर आता नुसती एकमेकं भांडतच राहणार आहेत बघ. आता यांच्या आयुष्यामध्ये कधीच आनंद येत नाही आणि कधीच हे सुखी होत नाही. आणि ती आनंदी तर स्वतःला लय महाराणी समजायला लागली होती ना, तिचा तर असा माज उतरवलाय की आता आयुष्यभर रडतच बसणार आहे ती. म्हणतात ना, काल होती अप्सरा आणि आज झाली कचरा, आता बसू दे रडतच. आता या विद्याधरचंच राज्य इथे चालणार आहे. आता धनश्री आणि विद्याधर चांगलेच खुश असतात. तेवढ्यात शिल्पा येते. आता शिल्पा मात्र विद्याधरला रागवत असते. विद्याधरला असं वाटत असतं की शिल्पा त्याला साथ देईल, त्याच्या आनंदामध्ये सामील होईल, पण नाही. इथे तर शिल्पा विद्याधरला रागवत असते. ती म्हणत असते, तू बदललीस का ती आनंदीची चिठ्ठी. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, हो मीच बदलली, नुसती बदलली नाही तर माझ्या हाताने त्या चिठ्ठीची मी अदला बदल सुद्धा केली आहे. अगं चिठ्ठी बदलली म्हणून तर ती आकाशात उडत असलेली आनंदी एकदम जमिनीवर पडली ना. अगं नुसती पडली नाही तर युगंधाच्या नजरेतून सुद्धा पडली आणि त्या मुलांच्या मनातून सुद्धा कायमची उतरली आहे ती. आता तिचं काही सुद्धा या घरामध्ये चालत नाही. आता धनश्री शिल्पाला आनंदानेच सांगत असते की अहो ताई, तुम्ही तर यांची पाठच थोपटायला पाहिजे बघा. ती आनंदी आणि भाऊजी जो खेळ आपल्याबरोबर खेळायला लागले होते तोच खेळ यांनी उलटवून टाकला आहे, यांना तर शाबासकी द्यायला हवी होती तुम्ही. हा विद्याधर सांगत असतो की ताई, खाली म्हणजे कसं झालं माहितीये का, सगळ्यांना असंच वाटत होतं की मुलांना या दोघांच्या नात्याबद्दल सगळं काही माहीत आहे, पण मला एकट्यालाच माहीत होतं की मुलांना याची भनक सुद्धा नाही, कारण ती चिठ्ठी मीच बदलली होती ना. हा विद्याधर शिल्पाला सगळं काही सांगत असतो. तो म्हणत असतो की मुलांना काही माहीतच नव्हतं, पण राहिलेला सगळा बारूद मी पुन्हा पेरला आहे, म्हणजे राहिलेली आग मी लावण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मुलं ज्यावेळेला फॅमिली ट्री सजवत होते आणि युगंधरला सरप्राईज देण्याची तयारी करत होते त्याच वेळेला मी तिथे गेलो. त्यावेळेला मुलं खूपच खुश होती, पण मुलांना मी विचारलं की
आता त्यावेळेचे सीन दाखवला आहे ज्यामध्ये मुलं फॅमिली ट्री सजवत असतात आणि विद्याधर तेथे जातो आणि मुलांना म्हणत असतो, अरे तुम्ही युगंधरला एवढं मोठं सरप्राईज देता हे चांगलं आहे, पण मंत्री युगंधरला एवढं मोठं अवॉर्ड देताना सोहळा तुम्ही पाहिला की नाही मोबाईलवर? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, नाही रे काका, नाही पाहिला, सर्व्हर डाऊन होता त्याच्यामुळे तो सोहळा पाहताच आला नाही. त्यावेळेला धनश्री तेथे असते, ती विद्याधरला म्हणत असते, अहो मुलांनी नाही पाहिला पण तुमच्या मोबाईलमध्ये असेल की तो व्हिडिओ, दाखवा की मग. आता विद्याधर काय करतो, तो सोहळ्यामधील व्हिडिओ काढतो आणि सुरू करतो आणि मुलं खूपच आनंदाने तो व्हिडिओ बघायला लागलेली असतात. आता प्रांजल युगंधरला अशा मराठमोळ्या लुकमध्ये पाहून म्हणत असतो, बाबा किती सुंदर दिसत आहेत ना. त्यावेळेला मुलांना काहीच माहीत नव्हतं त्यामुळे ते खुशच असतात. आता इकडे ते मंत्री म्हणत असतात ना की युगंधर निंबाळकर यांना अवॉर्ड त्यांची धर्मपत्नी आनंदी निंबाळकर यांच्या हस्ते देण्याचं ठरवलेलं आहे. आता हेच ऐकल्यानंतर त्या व्हिडिओमधील पृथ्वी, प्रांजल आणि मितालीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना आनंदी आपल्या बाबांची बायको आहे हे सत्य समजल्यानंतर खूप आश्चर्य वाटतं. आता इकडे विद्याधर शिल्पाला सगळं काही सांगत असतो आणि म्हणत असतो, ताई तू तर आज माझी पाठच थोपटायला पाहिजेस बघ, असं काम मी आज केलं आहे. त्या आनंदीचा तर माज मी सगळाच उतरवलाय आणि तिला आज मी झिरो करून टाकले. आता इकडे शिल्पा विद्याधरला सामील होत नाही. उलट शिल्पाला खूप वाईट वाटत होतं की घरामध्ये एवढा मोठा राडा झाला आहे. ती विद्याधरला म्हणत असते की विद्याधर काय केलंयस तू, कोणत्या किमतीवर तू हे केलंस बरं, कोणत्या किमतीवर केलंस, बोल ना. अरे तू त्या आनंदीला जमिनीवर पाडण्याच्या नादात घरामध्ये किती मोठं नुकसान केलेस तुला कळतंय का? एवढ्या वर्षांनी ती मुलं बाबाला बाबा म्हणायला लागली होती पण त्यांच्यात पुन्हा एकदा तू ताटातूट करून, अरे मुलांचा या घरावरचा, घरातील माणसांच्या वरचा पूर्णपणे विश्वास उडाला आहे. नाही विद्याधर, आई वडिलांचा फोटो जाळलाय त्या मुलांनी, तू चुकीचं केलेस, एक नंबर चुकीचं, तू असं करायला नको होत. इकडे आता युगंधर समिधाच्या फोटो समोर उभारलेला असतो. त्याच्या मनाच्या चिंधड्या झालेल्या असतात, त्याला खूप वाईट वाटत असतं आणि शांतच झालेला असतो. तेवढ्यातच आनंदी दारावर कटकट करते आणि युगंधर आता पाहतो तर काय आनंदी आलेली असते. आता आनंदी युगंधरला म्हणत असते, मालक साहेब मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, नाही आनंदी, मला यावेळेला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाहीये. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब अगदी 2 मिनिटं मला बोलायचं आहे. त्यावेळेला आनंदी बाहेरूनच युगंधरला सांगायला सुरू करते, मालक साहेब मी खोटं बोलत नाहीये, मी मुलांना चिठ्ठीमध्ये सगळं काही लिहून सत्य सांगितलं होतं. आपल्या दोघांचं लग्न झालं आहे हे मी स्पष्ट शब्दांमध्ये लिहिलं होतं, पण मलाच कळत नाहीये चिठ्ठी कशी काय बदलली आणि मुलांनी कोणती चिठ्ठी वाचली आहे, ती चिठ्ठी कुठे गेली मला सुद्धा कळत नाहीये. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, आनंदी तू थोडी शांत हो, मला आता कोणतंही स्पष्टीकरण ऐकायचं नाहीये आणि तू आता इथून निघून जा बरं. मला अजिबात काहीही ऐकायचं नाही आणि काहीही बोलायचं नाही, मला एकट्याला सोड आनंदी. असं म्हणून युगंधर आनंदीपासून तोंड फिरवतो. इकडे आता आनंदीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता इकडे आनंदी छायाताईंना चिठ्ठी कचऱ्यामध्ये शोधायला लावते. ती म्हणत असते, छायाताई चिठ्ठी शोधा बरं, चिठ्ठी इथेच कुठेतरी पृथ्वीने फाडून टाकलेली असणार आहे, मी चिठ्ठीमध्ये सगळं काही सत्य लिहिलं होतं, चिठ्ठी कुठे जाईल बरं. आता इकडे छायाताई त्या कचऱ्यामध्ये व्यवस्थित चिठ्ठी शोधत असतात पण चिठ्ठी सापडतच नाही. आनंदी म्हणत असते, मी चिठ्ठीमध्ये एवढं सगळं सत्य लिहून सुद्धा एवढा मोठा अनर्थ कसं काही घडला बरं, मला तर काही कळतच नाहीये. त्यावेळेला छायाताई म्हणतात, आनंदी ताई या कचऱ्यामध्ये तर चिठ्ठी नाहीये, थांबा मी बाहेर मोठी कचरापेटी आहे त्यामध्ये शोधून येते असं म्हणते आणि बाहेर शोधण्यासाठी छायाताई निघून जातात. आता इकडे धनश्री शिल्पाला म्हणत असते की अहो ताई साहेब तुम्ही जरा जास्तच भावनिक होताय, तुम्ही कशाला एवढं वाईट वाटून घेताय बरं, आपल्याला जे हवं होतं तेच झालंय ना. आता ती आनंदी मुलांच्या आणि भाऊजींच्या नजरेतून पार उतरले बरं का. आता इकडे शिल्पा धनश्रीला एवढं बोलताना पाहून चिडते तिच्यावर. तेवढ्यातच विद्याधर म्हणत असतो की अगं ताई कशाला चिडतेस तू, अगं कडू औषधाचा काहीतरी साईड इफेक्ट असतोच की, माझ्या एवढ्या मोठ्या प्लॅनचा हा छोटासा भाग होता, समजून सोडून दे ना. विद्याधर म्हणत असते, विद्याधर नाही तू चुकीचं केलं आहेस, सख्या भावाचं घर जाताना तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही का रे, तू माणूस नाहीस तर तू राक्षस आहेस, राक्षस. मान्य आहे मला, आनंदी आपल्याला घरात नको आहे आणि मला सुद्धा ती नकोच आहे, पण आनंदीला बाहेर काढण्याच्या नादात तू सख्या भावाला त्रास दिलास आणि मी तुला एकदाच सांगते, युगंधरला आणि मुलांना त्रास झालेला मी अजिबात सहन करणार नाही आणि मी
तुला आता कधीच माफ करणार नाही असं म्हणून शिल्पा रागाने तेथून जात असते. तेवढ्यातच विद्याधर म्हणत असतो, जा 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 हं, रागाने जा, पण माझे आभार मानायला विसरू नकोस. आता शिल्पा विद्याधरचं बोलणं पुन्हा ऐकायला सुरू करते. विद्याधर म्हणत असतो, आज मी तुला थांबवलं नसतं तर तुझ्या भावाने तुला घराबाहेर काढलं होतं आणि तू आज इथे नाही तर गुरुजींच्या आश्रममध्ये पडलेली असतीस, एवढं लक्षात ठेव. आता विद्याधर शिल्पाला जा 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 असं म्हणतच तिथेच खाली पुन्हा दारू पीत बसतो. आता इथे धनश्री शिल्पाची समजूत काढण्याचा प्रयत्न करते, पण शिल्पा ऐकून घेत नाही आणि तेथून रागाने निघून जाते. आता हा विद्याधर स्वतःच्या मनातच म्हणत असतो की या घरामध्ये मी कधीही सुख शांती येऊच देणार नाही. जोपर्यंत विद्याधर जिवंत आहे तोपर्यंत या घरामध्ये कोणाचाही संसार खुलणार नाही, याची जबाबदारी मी घेणार आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या निंबाळकरांच्या घराची राखच होणार आहे. आता प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहे. तो म्हणजे पृथ्वी युगंधर समोर डिवोर्स पेपर घेऊन उभा राहिलेला असतो आणि युगंधरला म्हणत असतो की कोणत्या परिस्थितीमुळे तुमचं आनंदी बरोबर लग्न झालं होतं त्या परिस्थितीमधून आता तुम्ही मुक्त व्हा आणि आनंदीला डिवोर्स देऊन टाका. आता इकडे हे ऐकल्यानंतर आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता पृथ्वी युगंधर समोर एक अट ठेवतो, ती म्हणजे तुम्ही आता एकच गोष्ट निवडू शकता, ती म्हणजे तुमची मुलं किंवा ही आनंदी. आता युगंधर इथे कोणाला निवडणार आहे तेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. आता इकडे पृथ्वीच्या सांगण्यावरून युगंधर आणि आनंदीचा डिवोर्स होईल का, आनंदी आणि युगंधर वेगळे होतील का, आणि नेमकं काय घडणार आहे आता पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मला असं वाटत आहे की युगंधर आनंदीला डिवोर्स देणार नाही, पण आनंदी मुलांच्या आनंदासाठी युगंधर पासून वेगळं व्हायला तयार होणार. प्रेक्षकांनो, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.